निफाड येथे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न. कामगार विरोधी 4 लेबर कोडच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर निफाड येथे झालेल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सुदाम पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी 12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपामागील भूमिका स्पष्ट करत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं या संपात सहभागी होऊन तो यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी शालेय पोषण आहार संघटनेच्या कोषाध्यक्ष कॉम्रेड छाया जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मार्गदर्शन करत हे प्रश्न सोडवण्यासाठी CITUच्या नेतृत्वाखाली संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. कॉम्रेड अरविंद शाहपुरे यांनी 31 मार्चपूर्वी सन 2026 संघटनेची मेंबरशिप पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच सीटूच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून आपल्या मागण्या मार्गी लावण्याची माहिती दिली. या बैठकीदरम्यान शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची सन 2026 मेंबरशिप नोंदणी करण्यात आली. या बैठकीस कॉम्रेड आरिफभाई शेख, कॉम्रेड आनंद जाधव, कॉम्रेड मनीषा कुंभारडे यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते. रोजने महिना होता त्यांना 500 रुपये, बरोबर. आणि आता किती आहे? 16,000. गटप्रवर्तक ताई यांना 21,000 आहे. कशामुळे? तर ही एकजूट आहे त्यांची. आणि एकजूट असल्यामुळे काय फायदा होतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. संपावर गेले कुठल्या संघटनेच्या जोरावर? ते CITU संघटना. ही आपली CITU संघटना ही ऑल इंडियामध्ये काम करते. CITU संघटनाच्या सभासदांच्या पाठीशी राहिले त्यांना फायदा हा झालाच पाहिजे. आणि CITU एक आपली संघटना आहे तर प्रत्येक कामगारांच्या पाठीशी ती राहील. आता जिथं या ज्या पोषण आहार कर्मचाऱ्यांना काढलेलं आहे तिथल्या पोषण आहार कर्मचाऱ्यांना आपण डायरेक्ट मंत्रालयातून आदेश आणलेला आहे तर तुम्हाला पोषण आहार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा अधिकार नाही आहे असं. तिकडनं डायरेक्ट आपण आदेश आणलेला आहे. तो आदेश जर आपण दाखवला तर कुठलाही पोषण आहार कर्मचाऱ्यांना कमी करू शकत नाही. परंतु आता वादविवाद चालू आहे. कोणतेही निवडणूक शालेय कमिटीवर निवड करतात. निवड आली का नवीन लगेच ते त्यांचे नातेवाईक घेतात आणि जे पोषण आहार कर्मचारी जे 10-15 वर्ष काम करतात त्यांना ते काढून टाकतात आणि नवीन भरती करतात, बरोबर. त्याच्या विरोधात सुद्धा संघटना लढते. इगतपुरीमध्ये काय विषय झाला? 6 पोषण आहार कर्मचारी गेल्या 20 वर्षापासून काम करत होते. त्यांनी नवीन शालेय कमिटी निवडली. त्यांनी काय केलं? त्यांना काढून टाकलं आणि नवीन त्यांच्या ओळखीची भरती केली. त्याच्या विरोधात संघटना लढली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर